सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स And the winner is Nirav. Hi. Correct. Nirav and Manwa. Saili. 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 सायली आता तरी सांगशील का? बहुतेक नवनीत. सो सायली तू मला फक्त रिटर्न कंप्लेंट दे, दुसऱ्या क्षणी मी ह्याला रस्टिकेट करतो. तुम्ही जे ऐकलंय तसं काही घडलं नाहीये पार्टीमध्ये. हे बघ सायली, आय कॅन अंडरस्टँड युअर नो यू कांट नवनीत. प्लीज यापुढे माझ्या वाटेला जाऊ नकोस, नाहीतर परत एकदा तुला रस्टिकेट करायला मला फार वेळ नाही लागणार. अरे निदान आमचा नाही रे, लोकांचा तरी विचार कर. पण लोकांसाठी मी माझ्या स्वप्नांची माती नाही करू शकत डॅड. आय एम सॉरी. नीरव, मग आता स्वतःची स्वप्न स्वतःच्या हिमतीवर पूर्ण करायची. यापुढे या घरात पाऊल ठेवायचं नाही. फुकटची हाय म्हणे नुसती. फोन उचलायला काय होते धावलला. गाडी आणायला गेलाय म्हणे. एवढा वेळ तर गावाला बैलगाडी आणायला पण नाही लागत. हे काय राहायला चाललोय आपण? ए गप्पा येऊ का? काय फोर व्हीलर आणलीस तू? मग तुझ्यासाठी पुण्याला जायला काय विमान आणू? हो काय? ए एवढा वेळ लावलास, मला वाटलं विमानाचं आणतोयस की काय, पुष्पक वगैरे. पुष्पक कशाला रे? तुला वैकुंठाला जायचं का पुण्याला? ए बाबा बस ना लवकर गाडीत. तिकडे हायवेला ट्रॅफिक लागलं ना तर लग्न करून तिथेच संसार थाटावा लागेल. चल ट्रॅफिक बिफिक लागणार आहे. तू सायलीला सांगायला गेली होती ना? हो अरे, पण ती कुठेतरी गेलीये कामासाठी. मग परी भेटली तर तिला सांगितलं. ती म्हणाली की मी पण येते. मी म्हटलं चल, मग ती पण आली. अरे कशाला? तिकडे काय नीरवच्या लग्नाला चाललोय आपण? अय्या, लग्न आहे नीरवचं? मज्जा. अगं रेणुका, तुला काही कळतं का? स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, अल्पविराम, पूर्णविराम. पण आम्ही आलो तर काही प्रॉब्लेम आहे का? हो आमदारीणबाई, तिकडे आपण नीरवला काय प्रॉब्लेम झालाय ना ते बघायला चाललोय. प्रॉब्लेम क्रिएट करायला चाललो नाही. ए बोल बच्चन, इथे प्रॉब्लेम क्रिएट कोण करतं ना हे सगळ्यांना माहिती. परी, ए अगं पण आता तू नको ना क्रिएट करू. म्हणजे सम्राट, तुला असंच वाटतं मी प्रॉब्लेम क्रिएट करते? अगं तसं नाही ग. मग कसं आहे? अगं माझं असं म्हणणं आहे की तू नको ना क्रिएट करू कन्फ्युजन. हा, पण मग तो का असं म्हणाला? ए मी काय बोललो का? तुला नाही आठवत तू काय बोलला ते? ए माझ्यासारखं बोलू नको आधी सांग. थांबा. त्याचं तसं म्हणणं नव्हतं. त्याचं असं म्हणणं होतं की आपण एवढी सगळी लोक न सांगता गेलो त्याच्या घरी तर त्याच्या घरच्यांना नको ना व्हायला प्रॉब्लेम. हा बघ, दोस्ती बघ, बॉन्डिंग बघ. ए गप बस. पण घरच्यांना प्रॉब्लेम कशाला होणार आहे? आपण नीरवला भेटायला चाललोय असं एकदम धाड टाकायला थोडीच चाललोय. धाड? हा, ते नाही का
म्हणजे परीक्षेच्या वेळी समजा जर कोणी कॉपीची बोगस कंप्लेंट केली ना तर वर्गावर एकदम पडते धाड. हा आठवलं. तुला कसला अनुभव आहे का? कंप्लेंट करायचा की कॉपी करायचा? मला कसला अनुभव आहे तुला ऍक्च्युली माहितीये का? मला ना कानाखाली मारण्याचा जास्त अनुभव आहे. घ्यायचाय तुला? दाखवणार आहे? दाखवते ना दोन्हीकडे मग मी माझा कसला अनुभव दाखवू का तुला सगळं? ए, तू हिला सांग. सम्राट तू याला सांग. अरे वेळ काय काळ काय आणि तुम्ही भांडताय कसले? पण मी भांडत नाहीये. मी आपला साधा विचार केला, म्हटलं या बिचाऱ्याने मला मदत केली होती तर याच्या मित्राला आपण मदत करावी म्हणून मी येत होते सोबत करायला. मदत याने कधी केली तू हिला मदत? अगं ते सांगायला वेळ नाही माझ्याकडे. आय व्हेरी शॉर्ट टाइम. हा बरोबर आहे. माझ्याकडे पण गाडी सुरू ठेवायला पेट्रोलची विहीर नाहीये, कळलं? हा चला बाबांनो लवकर बसा, पुण्याला जायचंय, पनवेलला नाही. हाय हाय मनवा. ए चल तू पण. हा ही पण आली आता. हिला कुठे बसवायचं? डिक्की पण फुल झाली. कुठे जाताय तुम्ही? तुला सांगितलं होतं ना की निरूचा जरा प्रॉब्लेम झालाय, त्यालाच भेटायला चाललोय आम्ही पुण्याला. अरे पण मी तुला सांगितलंय ना तो हँडल करेल. अरे वा वा वा. आणि जर त्याला नाही जमलं हँडल करायला तर आपल्या मित्राला काय आपण वाऱ्यावर सोडून द्यायचं? हा हे बघ, मित्र प्रॉब्लेम मध्ये असेल ना तर घशाखाली एक घास पण जात नाही माझा. आणि हा आपण सगळ्यांनी म्हणून निरूला मदत केलीच पाहिजे. अरे हो पण मी तुझा पण राहू दे बाजूला. आम्ही सगळ्यांनी पण केलंय. आपण सगळे पुण्याहून निरूला परत घेऊनच यायचं काय रे? हो हा. एक मिनिट. पुण्याहून परत यायला तुम्हाला पुण्याला जावंच लागलं नाही तर? म्हणजे अगं भोया कसल्या उडवते सांग काय ते? हा काय प्रॉब्लेम झाला? अरे सांगून तरी जायचं ना. अरे बाबा सांगून तरी जायचा प्रॉब्लेम काय? आपण इकडनं सॉल्व्ह केला असता. पण आता बरं तू आलास आणि पुढे कधी काही प्रॉब्लेम झाला ना आधी सांगत जा. असं न सांगता जाऊ नको ना, मारेल आता. हो ऐका माझं. सॉरी खरंच सॉरी. आणि डोंट वरी, मी आता पुढे कधीही जाणार नाही. गुड. कारण मला मी सापडलोय कायमचा. आणि तुम्हाला माझी एवढी काळजी वाटेल मला वाटलंच नव्हतं यार. बस काय भावा, ये परत गेलो असतो. मी पण. हाय हाय. कॉंग्रॅट्स. का? तुला आठवतंय तू मला एकदा कॉम्प्लिमेंट दिली होतीस की माझा सडेतोड स्वभाव तुला खूप आवडला. ओ येस. पण मी तुला जेन्युइनली अप्रिशिएट केलं होतं बरं का. एक्झॅक्टली. मी पण खूप जेन्युइनली अप्रिशिएट करते तुला. यू हॅव टेकन अ व्हेरी राईट डिसिजन फॉर युअर करिअर. थँक्स. कॅन आय? सॉरी अगं बस. थँक्यू. खाणार? नाही नको. बाय द वे तुला कसं कळलं? रेणुकाने सांगितलं. हा. आय नो तुला हा डिसिजन घेणं थोडं कठीण गेलं असणार आहे. आता निर्णय घेतलाय खरा, पण बघूया वाटेत पुढे किती खड्डे येतात ते. डोंट वरी. कसं आहे ना, आपल्या डेस्टिनेशनवर खरंच मनापासून खूप प्रेम असलं ना की आपल्या वाटेत जे खड्डे येतात ना ते पण आपल्याला असं जायंट व्हीलवर बसण्याचा आनंद देतात. पण खड्डे आल्यानंतर डिप्रेस नाही व्हायचं. आपण पाण्यात सूर मारतो ना तशी बिनधास्त उडी घ्यायची आणि स्ट्रगल एन्जॉय करायचा. येस. लेट्स होप फॉर द बेस्ट. येस. आणि आत्ताशी कुठे पहिलं पाऊल टाकलंय मी या वाटेवर. हो ना. मग आता अजिबात मागे वळून नाही बघायचं, फक्त चालत राहायचं. तुला सांगते तुझा डेस्टिनेशन पर्यंतचा प्रवास कसा आणि कधी संपेल ना तुला कळणार पण नाही. आय बेट. हो. आणि तसंही आता तुमच्यासारखे मित्र आहेतच माझ्या प्रवासात मला साथ द्यायला. मग काय सवाल. हे सायली, तुला कळतंय का? अगं याआधी आपण इतकं फ्रीली कधीच बोललो नाही आहोत. अरे हो रे. हे पण तसा फ्री टाइम पण नाही मिळाला ना. हा. आणि तसंही तुझं इम्प्रेशन सुद्धा. काही काय मी एवढी भांडकुदळ नाही. ती परी सतत ना माझ्या मागे मागे कटकट. सॉरी. जोक्स अपार्ट, खूप रिलॅक्स वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू. माय प्लेजर. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा गुलाबी रंग अजून गेलेला दिसत नाहीये.
फ्रेशर्स पार्टीत बाहेर या आता. हा फ्रेशनेस अभ्यासातून दाखवा वर्षभर. ओके गुड. सर मे आय कम इन. आता अजून कधी आत येणार आहेस? गेट आउट गेट आउट. सॉरी सर सॉरी. मी आत येऊ का? प्लीज. थँक्यू सर. एक्सक्यूज मी. येस सर. लेट. अहो सर गाडीची हेडलाईट फुटली आणि गाडी टो करून आणावी लागली. टो करून? पण हेडलाईट फुटण्याचा आणि टो करण्याचा काय संबंध? काय सांगू सर तुम्हाला, आजकालची लोक ना, अहो माझी काही चूक नसताना समोरून रॉंग साइड एकाने घातली गाडी आणि माझ्या गाडीला ठोकली. बरं ठोकली तर ठोकली, गाडीची हेडलाईट फोडली माझ्या. आता हेडलाईट फोडली म्हणजे शाब्दिक चकमक तर होणारच ना. बरं बरं बरं. नाही सर पुढे खूप मोठा सीन झालाय. सीन? पिक्चर चाललाय का? नाही सर लेक्चर चाललंय. अहो सर हा सीन थोडक्यात जरी सांगायचं झाला ना तर आपलं अख्खं लेक्चर संपेल. हे जे काय लिहिलंय ना. ओके बरं बरं. डोंट वेस्ट आवर टाइम. गो टू युअर प्लीज. येस सर. थँक्यू. गुड सर. सॉरी सर. अरे सॉरी सर. नक्की टो करूनच आणलीस ना? नाही नाही तर मला टोपी लावतोयस. मागच्या वेळेला तुला टोपी घालून एक्सरसाइज करायला लावलेल्या. म्हणून सांगत होते. सॉरी सर. आणि कसं आहे टो करून गाडी गॅरेज पर्यंत नेता येईल, पण ही गाडी जर प्रिन्सिपल सरांपर्यंत पोहोचली ना तर असे टो करतील ना ते की स्क्रॅप मध्ये यावी लागेल गाडी. आर यू गेटिंग इट? I have one question for you. What is world? Sir, world is a competition, sir. And I'd always like to be genius and on the top. सर मला वाटतं या जगात ना आपण एक चांगला लीडर निवडला पाहिजे, कारण तोच आपल्याला पुढे घेऊन जाईल ना. खड्ड्यात. Okay, sit down, sit down, sit down. Thank you, sir. You, latecomer. मिडबावकर सर. धवल मिडबावकर. Okay. What is the world? वर्ल्ड इज कवटाचं कालवण सर. Seriously? येस सर. कवटाचं कालवण. 71% ऑफ रस्सा अँड 29% ऑफ अंड. Interesting. Good, 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 good. थँक्यू सर. You tell me. वर्ल्ड खूप अस्थिर आहे सर. म्हणजे कधी काय होईल काही सांगता नाही येत. Okay, okay. Sit down. सर सर मला वाटतं की हां. जग म्हणजे जिलेबी आहे, गोल गोल आणि तितकीच गोड. Okay. Good, good, good. Sit down, sit down, sit down. सर जग हे एक फॅन्टसी आहे. Okay. म्हणजे जसं तुम्ही इमॅजिन कराल, जसं तुम्ही बघाल तसं तुम्हाला ते दिसेल. इट्स दॅट सिम्पल सर. Okay, okay. Sit down. थँक्यू सर. You successful. प्रश्न काय आहे सर? What is world? जग जग जग. जग म्हणजे मैदान आहे सर. सर्व्हिस टाकली की समोरचा अपोनंट मैदानाबाहेर डायरेक्ट. सर स्ट्रगल. जग म्हणजे ना स्ट्रगल आहे, कारण कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही. स्ट्रगल करावाच लागतो. ओके ओके. जग म्हणजे नॉव्हेल आहे आणि आपण सगळे त्यातली पात्र. म्हणजे एखाद्या नॉव्हेलमध्ये जशी नवीन नवीन पात्र इंट्रोड्यूस होतात ना तशीच आपल्या आयुष्यातही होत असतात. सो मला असं वाटतं की वर्ल्ड इज अ नॉव्हेल. ओके गुड. सिट डाउन. नाईस आन्सर्स. स्टुडंट्स, जगाकडे बघण्याचा प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळा आहे. अँड व्हॉट आय फील, वर्ल्ड इज अ मार्केट जिथे तुमच्याकडच्या सगळ्या वस्तू तुम्हाला विकता यायला पाहिजेत. राईट? आणि तुम्हाला तर माहितीच आहे, ओरडणाऱ्याची माती पण विकली जाते आणि शांत बसणाऱ्याचं सोनं सुद्धा धुळकात पडतं. सो द मॉरल इज
तुम्हाला तुमच्याकडची वस्तू विकता आली पाहिजे. फॅन्टॅस्टिक, परफेक्ट, गुड. नाव आय हॅव फर्स्ट एज्युकेशनल स्टफ फॉर यू. युअर फर्स्ट प्रोजेक्ट ऑफ द इयर. हे काय आहे? सर मसाज बॉल. परफेक्ट, मसाज बॉल. बऱ्याचदा मसाज हा दुसऱ्याकडून करून घेतला जातो, पण या मसाज बॉलने तुम्ही स्वतःचा मसाज स्वतःच करू शकता. आता तुम्ही हा कसा विकाल याच्यावर तुम्ही इंडिव्हिज्युअली प्रोजेक्ट तयार करायचे. गॉट इट? येस सर. व्हेरी गुड. सो लेट स्टार्ट नाउ. हे बॉल हमें किस मोड़ पे ले आया, के दिल करे हाय हाय मारी, कोई ये बताए क्या होगा. अरे कोल्हापूर, जरा दमान. कारभारी दमान हो द्या, दमान हो द्या, दमान. माझा ना कस्टमरचा फोन चालू आहे, जरा महत्वाचा फोन आहे, तुम्ही जरा आवाज कमी. काय हे बघ, तुझ्या कस्टमर पेक्षा ना मला मसाज बॉल जास्त महत्वाचा आहे. तू वेगळीकडे जाऊन बोल. चल. कारभारी दमान हो द्या, दमान. मला काही सुचतच नाहीये. माझाच लोट्याचं मळ आता नाही ना होणार. बघू, मला ना अँगलच सापडत नाही यार. तू ना या बॉल कडे बघताना 360 डिग्री अँगलने बघ. काय तू पण. अरे नॉनसेन्स. ही खेळण्यासाठीची गोष्ट नाहीये, विकण्यासाठी आहे. कळलं काय? आणि यावरच बेस्ट आपल्याला मार्क्सही मिळणार. कळलं काय बाळा? ए डबल बॅटरी बोल, सिंगल पॉवर बोल 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 बोल. तुझे मार्क्स काढू काय सगळे बाहेर. हसून घ्या, हसून घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यावेळेस टॉपर मीच असणार आहे. कारण माझ्याकडे सगळं थिअरॉटिकल नॉलेज. आणि बघूच आता 92% कोणाला मिळतात आणि 94% कोणाला. अरे ए चक्रव्यूह, चक्रदेव हे महत्वाचं नाही रे. मला जर तुला बुंदीचे लाडू करायचे असतील तर तू रेसिपी फक्त वाचतच राहणार की प्रॅक्टिकली बुंदीचे लाडू वळणार पण? तत्वज्ञान विद्यापीठ तुझी जी थिअरी आहे ना ती तुझ्याकडे ठेव आणि बॉल दे मला. चल. अरे आंधळ्या, चष्मीस, खेळायची इतकी हौस आहे तर ग्राउंडवर तडपड ना. इथं काय? तुला एक छान भिडू देतो खेळायला. सर सर खरंच माझी चूक नाही. चुकून बॉल लागला. चुकून लागला. छानपत्ती करतो चुचू चुचू. सर सर सॉरी, खरंच मला तुम्हाला नव्हता मारायचा बॉल. माझी चूक नाहीये. मग कोणाला मारायचा होता? ओ अतुल शेठ, थोडा जाऊ द्या. डबल बॅटरी आहे, नेम चुकतो कधी कधी. जाऊ द्या ना. बर बर बर. तुमचा नव्हता का चुकला नेम? कधी? आठवा, पायऱ्यांवर चुकून धक्का मारला होता तर रजिया मॅमला. ते आत्ता कशाला? ते आत्ता कशाला? ते झालं गेलं, संपलं, मिटलं, प्रकरण संपलं. आता काय त्याचं? मग हे पण जाऊ द्या, मिटवा संपवा. चला जाऊ द्या. ठीक आहे, मिटलं प्रकरण, मिटलं. थँक्यू सर. पण तुम्ही पण मिटून टाका. रजिया मॅडम, पायऱ्या, धक्का, प्रकरण जुनं मिटवा. अहो बस का अतुल शेठ, मिटलं ना. रजिया मॅडम, पायऱ्या घ्या, मिटलं. काय चक्रदेव? चक्रव्यूह. चक्रदेव थिअरी ह्याला म्हणतात प्रॅक्टिकल. कळलं काय? आधी नेम आहे ना तो धरायला शिका आणि मग मारा. हा चल. येस, आय गॉट इट. अरे आलं. गॉट इट म्हणजे कसलं गॉट इट? काय पुढे होता पुढे? नेम काय? चांगलाच बुल झाला होतो तुला आता बघ. आय सजेस्ट यू दिस वन. आय एम शुअर तुला याची नक्की मदत होईल. थँक्यू मॅम. नो प्रॉब्लेम.
काय 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 हवंय तुला? नाही ते विकायचंय ना. काय? माती. माती? हा फुकटची हाय मारी आहे नुसती. काय मारी? मारी नाही हो, माती माती. ते परिरा सर बोललेत ना, हे जग म्हणजे एक मार्केट असतं. तुम्हाला तुमच्याकडच्या विकता आल्या पाहिजे गोष्ट. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, ओरडणाऱ्याची माती पण विकली जाते आणि शांत बसणाऱ्याचं दूर खात बसतं सोनं. शू मारेल ऑफ द स्टोरी इज तुम्हाला तुमच्याकडच्या विकता आल्या पाहिजे गोष्टी. हा वा वा, क्या बात है. सॉलिड पाठांतर आहे रे तुझं. पाठांतरचं जाऊ दे मॅडम. असं सगळं तर मला ते पुस्तक हवं होतं. कसं विकाल? कुठे? कसे विकाल असं कोणतेही पुस्तक नसतं रे. नाही. कसे जगाल असं पुस्तक असतं. कसं विक कुठे मिळेल ते? बाय द वे, मी दिलेलं पुस्तक वाचलंस तू? कुठलं? चीजचं ना? नाही नाही वाचलं मी ते चीजचं. ऐक ना मनवा, माझी काहीतरी मदत करशील का तू? मला सांग, तुमच्याकडे कबड्डीच्या मॅचेस असल्या की लोकांपर्यंत कसं पोहोचवता तुम्ही ते? कसं पोहोचवता म्हणजे? ये मोठे मोठे लागतात आमच्याकडे बॅनर. हा फुल हवा. झाला प्रॉब्लेम सॉल्व. कसं? तू पण तसंच कर ना, फुल हवा. तुझं प्रोडक्ट तसंच पोहोचव लोकांपर्यंत. मायला हे माझ्या आलंच नाही की गचक्या. थँक्यू म्हणा. थँक्यू. हा वेलकम. अरे यार, आता हिला कोणाची नष्टर लागली. ए भाई चालू आता. एक तर आधीच उल्हास, त्यात साहेबाचा त्रास. काय भाई, तू आता माझे फोन पण कट करायला लागलाय? हा नाही साहेब, ते 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 मी मी तुमच्याकडेच येत होतो. पैसे घेऊन? नाही. मग बोला का? हे कारण घेऊन ते पैसे नाही ना जमले, त्याचं कारण घेऊन. पण मी उद्यापर्यंत जमतील तुमची शपथ. ए आता जास्त टाइमपास करायचा नाही. माझे पैसे नाही दिले ना तर आपण लय सिरियस होतो, कळलं ना? 2 दिवस आहेत तुझ्याकडे. किती? 2. फक्त 48 तास, कळलं ना? थिअरी काय, बुंदीच्या कळ्याच पाडतो. थांब आता तुझ्या. प्रॅक्टिकली